तुमच्याकडे असे काही अनुभव तुम्ही शेअर करू शकाल का, की जे खरंच खूप रिस्की होते आणि मग तुम्ही सोडवून आणलं म्हणा किंवा त्यांच्या पालकांनी आणून अशा ठिकाणी आपल्या संस्थेसारख्या ठिकाणी आणून सोडलं, असा काही अनुभव आहे का तुमच्याकडे एखादा किंवा किस्सा आहे का आपण म्हणू शकतो, की त्या मुलीला किंवा मुलाला आधी काही अशा प्रकारचा त्रास झाला होता? नाही, आता स्पेशल मुलं म्हटलं की मतिमंदच मुलं आपल्या संस्थेमध्ये येतात. आता आपल्या इथे मुलगी आहे जी जुलेखा शेख म्हणून जी आहे, की जी नगर हायवेला ॲक्सिडेंटमध्ये पोलिसांना सापडली होती. परंतु ती एवढी हायपर किंवा सिव्हिअर होती की मुलं ॲडमिशन येतात, परंतु मग बाकीच्याही सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायला हवं या मुलांना, कारण ही मुलं लवकर हायपर होतात किंवा ते चिडतात, जास्त चिडतात ही मुलं. जेव्हा जुलेखा आपल्याकडे आली तेव्हा ती म्हणजे ॲडजस्ट होणं अवघड होतं, कारण की ती ऑलरेडी तिला स्पेशल मुलंही माहीत होती, स्पेशल होती पण नॉर्मल संस्थेमध्ये तिचे जास्त वेळेस रवानगी झाल्यामुळे ती अशा मुलांमध्ये तिला योग्य वागणूक मिळालेली नव्हती. त्यामुळे ती ज्यावेळी माझ्याकडे आली तेव्हा अक्षरशः चिडणं, ओरडणं या सगळ्या खूप गोष्टी होत्या. तिला ॲक्सेप्ट करणं पण अवघड होतं. पूर्ण स्टाफ एका साईडला गेला होता तेव्हा माझा, की नाही हिला ठेवायचं नाही, आम्ही राहणार नाही वगैरे वगैरे. पण कुठेतरी सगळ्यांना आज ही जुलेखा शेख जरी त्यावेळेस मला वाटतं ती 13-14 वर्षाची असेल त्यावेळेस, पण तिला कुठेतरी आधार गरजेचा होता. ती कुठे जाणार होती एकटी मुलगी. त्यामुळे त्यावेळेस तिला ॲडजस्ट करून त्यांच्या कलेनं जर योग्य मार्गदर्शन दिलं किंवा योग्य शिक्षण दिलं तर ही मुलं पण ॲक्सेप्ट म्हणजे आपल्यामध्ये रमतात किंवा त्यांना शिकतात ते बऱ्यापैकी. शिकायला तशी ती आता जुलेखा दुबईपर्यंत जाऊन आली किंवा ब्रॉन्झ पदक घेऊन आली ती. तर तिचा हा खूप मोठी गोष्ट आहे की ती आपण तिला त्यावेळेस जर ॲक्सेप्ट केलं नसतं किंवा सगळ्यांचं ऐकून जर थोडंसं तिला बाजूला ठेवलं असतं किंवा दुसऱ्या एखाद्या संस्थेत टाकलं असतं तर ती वेळ म्हणजे आपण ते कुठेतरी मागं पडलो असतो. कोणत्या स्पर्धेसाठी गेली होती? व्हॉलीबॉलची टीम होती पूर्ण इंडियाची, त्यामध्ये महाराष्ट्रातून ती त्या टीममध्ये होती. सगळ्यात मोठं यासाठी मला बालकल्याण संस्थेचा जे नांगरे सर आहेत त्यांचा खूप मोठा सपोर्ट झाला. त्यांच्यामुळे तिची निवड होऊ शकली आणि ती पुढे जाऊ शकली. त्यामुळे बालकल्याण संस्थेत पण तिथे ह्या मुलांचे कलागुण ओळखून आम्ही तिथे प्रॅक्टिसला नेतो आणि तिथून त्या मुलांचं सिलेक्शन होतं पूर्ण. अरे वा, अशा मुलांचं. आणि तुम्ही आता म्हणालात त्याच्यामध्ये हे लक्षात येते की ती जर का व्हॉलीबॉल खेळू शकते तर आपल्या इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होती. नुसती व्हॉलीबॉलच नाही तर तिला बऱ्याच खेळामध्ये मेडल भेटले, रनिंग मध्ये, गोळाफेक मध्ये, किल्ला बनवणे, अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीमध्ये ती पुढे असते बऱ्यापैकी. मग इथे कोणकोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात मुलांसाठी? ऍक्टिव्हिटीमध्ये स्पोर्टमध्ये बऱ्यापैकी हे मुलं जे मुलं स्पोर्टमध्ये चांगले आहेत किंवा तसं यांच्या मेंदूला ताण वगैरे नसतो काही, त्यामुळे यांची शारीरिक शक्ती वगैरे चांगल्या प्रकारे असते. त्यामुळे स्पोर्टमध्ये बऱ्यापैकी ही मुलं चालतात. त्यामध्ये सगळ्याच स्पर्धेमध्ये म्हणजे आता ह्या मुलांच्या जसं नॉर्मल मुलांच्या स्पर्धा, स्पेशल मुलांच्या स्पर्धा असतात. त्यामध्ये रनिंग म्हणा किंवा गोळा फेके, लांब उडी, उंच उडी, सगळ्या स्पर्धेमध्ये आपण जिथे कुठे स्पर्धा असेल तिथे मुलांना सहभागी करतो. किंवा बॅडमिंटन आहे, बऱ्यापैकी या स्पर्धा किंवा रांगोळी स्पर्धा पण होते, यांची ड्रॉइंग स्पर्धा पण होते. सगळ्या स्पर्धेमध्ये आपण मुलांना उतरवतो. त्यामुळे त्याच्या ऐकूनुसार ते पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. हे आपण आता बोललो एक्स्ट्रा करिक्युलर बद्दल, पण त्यांचं रुटीन काय असतं? एवढी 55 मुलं इथे आज आहेत सगळी, तर ते काय करतात सकाळी उठल्यापासून? असं रुटीन तर त्यांचं नॉर्मल म्हणजे ठरवावंच लागतं. रुटीननुसारच या मुलांना योग्य वळण लागू शकतं. त्यामुळे सुरुवातीपासून सकाळी उठणं थोडंसं लवकर असतं ह्या मुलांचं. 5:30ला आपण त्यांना सांगितलं नाही उठा तुम्ही सगळे, तर 6 पर्यंत सगळे मुलं उठतात वगैरे. 6 वाजेपर्यंत उठल्यानंतर 8 पर्यंत त्यांच्या ब्रश करणं, कारण सगळ्याच मुलांचं ब्रश पण करून, यातले ज्या मुलांना IQ कमी आहे त्यांचा ब्रश स्वतःहून करून घ्यावा लागतो. जो माझा स्टाफ आहे ब्रश करून घेणं, ज्या मुलांना टॉयलेटचं कळतं त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं वगैरे. 8 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात 2 तासामध्ये या मुलं. 8 नंतर ह्या मुलांचं थोडंसं एक अर्धा तास योगाचं आपण घेतो, की या मुलांना थोडं ओंकार, सगळ्याच गोष्टी नाही करू शकत, ताडासन वगैरे जे काही शक्य असेल ते योगाचंही आपण थोडंफार प्रमाणात त्यांच्याकडून करून घेतो. 9 वाजता नाश्त्याचा टायमिंग होतो परत मुलांचा. त्यांना नाश्ता वगैरे देऊन परत 10:30 पर्यंत मुलं थोडंसं रिलॅक्स राहतात. त्यांचे काम आहे, स्वावलंबन आहे. आता जागा थोडीशीच असल्यामुळे सगळंच ऍडजस्टमेंट आहे. मुलं जिथे नाश्ता करतात तेच त्यांना कामं वाटून दिलेली, की तुम्ही इथं एखादं झाडून घेणं, एखादी प्लेट्स उचलणं वगैरे हे कामं करून 10:30ला आपण स्कूल भरवतो. एवढ्याशा जागेत आहे, परंतु तिथे पण आपण गट पाडलेले मुलांचे सगळ्यांचे. आणि त्यामध्ये मग प्रत्येक शिक्षकांना आता माझ्याकडे स्पेशल डीएड झालेले 3 स्टाफ आहे, म्हणजे एक असे 4 स्टाफ आहे माझ्याकडे स्पेशल डीएड झालेला. त्याला ऐकूनुसार आपण मुलं वाटून दिलेले, माइंड मॉडेल शिवेर असे. त्याप्रमाणे ते मुलांचं 10:30 नंतर प्रार्थना वगैरे घेऊन त्यानंतर मग मुलांचं रुटीन सुरू होतं. आता तुम्ही हे जे सगळं सांगताय ह्याच्यामध्ये असं लक्षात येते की स्पेशल डीएड झालेले शिक्षकही इथे आहेत वगैरे, पण ह्या सगळ्याचा खर्च आपण म्हणूया हा 55 मुलांना वाढवणं, त्यांना मेंटेन आपण म्हणूया करणं आर्थिक दृष्ट्या हे खूपच खर्चिक आहे. पण तुम्ही म्हणालात की सरकारी अनुदान अजून आपल्याला मिळालेलं नाहीये, तर
का असं, किंवा असं का, म्हणजे आपण काय म्हणूयात की कशा प्रकारे आपल्याला सरकारी अनुदान मिळणं गरजेचं आहे? सरकारी अनुदान आज तरी आपल्या संस्थेला एकही रुपयाचं नाहीये. जे काही चालतंय ते पूर्ण दानशूर लोकांच्या मदतीने आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्या अपंग मध्ये येतं आपली मुलं, त्यामुळे आम्हाला अपंग कल्याणची मान्यता घ्यावी लागते. परंतु अपंग कल्याणची आता आपली ऑलरेडी संस्था रजिस्टर आहे, धर्मादायमध्ये रजिस्टर आहे, त्यांचं सगळे लिगल आपण केलेलं आहे, पॅन कार्ड असू द्या, सर्टिफिकेट वगैरे असू द्या. पण अपंग कल्याणची ज्यावेळेस मान्यता घ्यावी लागते आपल्याला, त्यावेळेस त्यांचे रूल्स फॉलो करावे लागतात. आणि त्यांचे रूल्स असे की मी आज तरी नाही पूर्ण करू शकत, कारण की त्यांचा पहिला रूल्स असा असेल तर पत्र्याच्या शेडमध्ये तुम्ही मुलं ठेवू शकत नाही, किंवा त्या मुलांना मुलं आणि मुली एकत्र, म्हणजे आता मुलं मुली आमचे जरी एकत्र शिकत असेल तरी झोपायला वगैरे वेगळे, पण त्यांच्या नियमानुसार ते पूर्णपणे वेगळे पाहिजे. त्यामुळे त्यांना मी 4 ते 5 वेळेस आतापर्यंत समाज कल्याणला पण फाईन टाकली, पण ते रूल्समध्ये मी पण बसत नाही, त्यामुळे मी त्यांनाही दोष देत नाही. परंतु आम्हाला समाज जोपर्यंत अपंग कल्याणची मान्यता भेटत नाही त्यावेळेस हे अनुदान वगैरे ह्या खूप दूरच्या गोष्टी. मग आपल्याला काय करता येईल या सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे अपंग कल्याणी याच्यासाठी मदत करावी. जर तुमच्याकडे एवढे सगळे मुलं आहेत तर तुम्ही काहीतरी सपोर्ट करून या मुलांसाठी एक हक्काचं घर बनवायला किंवा मदत करू शकता, की नंतरच तुम्ही अनुदान देणार. हे करण्यापेक्षा जिथे मुलं आहे अगदी मनापासून जिथे सांभाळले जातात, तुम्ही कोणत्याही वेळेस येऊन बघू शकता, तर अशा मुलांसाठी तुम्ही काहीतरी मदत, तुम्ही अपंग कल्याणमध्ये आहात म्हणजे काहीतरी मदत उभी करावी अशी माझी इच्छा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समाजाने, समाजाने आपल्या समाजासाठी म्हणजे समाजाने ह्या मुलांसाठी कुठेतरी काहीतरी आपल्याला समाजाने जर एवढं काही दिलं तर आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतोय. त्यामुळे सगळ्यांनी जर समाजाने थोडासा विचार केला, आता प्रत्येकाने जर थोडा थोडा जरी विचार केला तर ह्या मुलांसाठी एक हक्काचं घर खूप सहज जे बनवू शकतं जर सगळ्यांची मदत झाली. ऑलरेडी समाजाचीच खूप मदत आहे. अगदी 2 टायमाचं खाणं म्हणा किंवा वरती छत, आज पत्र्याचं पहिलं पण वरती छत आहे. जे मुलं फुटपाथवर होते, आपल्या पुणे स्टेशन मध्ये सापडलेले मुलं किंवा रोडवर सापडलेली जी मुलं आज माझ्याकडे आहेत ते समाजामुळेच आज त्यांनी 2 टायमाचं खातात. परंतु आता जी गरज आहे त्यांना एक हक्काचं घर मिळवायची, त्यासाठी परत एकदा गरज आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन कुठेतरी मदत करण्याची. नाही, नक्कीच. पण सरकारीचा मला एक अनुभव आला, तुम्हाला सांगते की मतदानाचा अधिकार जिथे ना, सरकारचं जर म्हणा मी दोष देत नाही, पण सरकारचा मतदानाचा तिथे अधिकार आहे तिथे पटकन राजकारणी लोक जातात. पण आपल्या मतिमंद मुलांना जेव्हा आहे ना, मतदानाचा अधिकार नाही आपल्या मतिमंद मुलांना. जसं अंध मुलांना असू शकतो, मूकबधिर मुलांना, पण मतिमंद मुलांना मतदानाचा. त्यामुळे राजकारणाचा मला कुठलाही सपोर्ट आजपर्यंत झालेला नाही राजकारणी लोकांचा. 2010 नंतर आतापर्यंत सांगते, कुणी मी जागेसाठी एवढे प्रयत्न केले, राजकारणी काही नगरसेवक असू द्या, इथले आमदार कोणी, सगळ्यांनाच बोलले, पण जागेसाठी आज 5 गुंठे जागा किंवा 2 गुंठे जागा जरी स्वतःची संस्थेला मिळाली असती तर मुलं आज हक्काचं घर लवकर मुलांसाठी बनवू शकलं असतं. पण तो कुठेतरी गरज आहे लोकांनी स्वतःची मानसिकता ओळखायची की आपल्याकडे जर काही अधिकार आहे तर ते कुठेतरी मदत करावी या गोष्टीची. खरं, नक्कीच न्यूज अनकटच्या प्रेक्षकांनाही मदत करावी असं नक्कीच वाटेल. पण मग आम्ही कशा प्रकारे मदत करू शकतो तुम्हाला? बरोबर. आता कसं आहे की समाज कल्याणच्या नियमात किंवा अपंग कल्याणच्या नियमात आपल्याला बसायचं म्हटल्यावर मेन तर आपल्याला त्यांची फॉर्मॅलिटी पूर्ण करावीच लागेल की एक संस्थेला एक पक्क बांधकाम असावं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वरावर खूप विश्वास आहे. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य नितीन दादा म्हणून जे गोव्याला राहतात, त्यांच्यामुळे आपल्या संस्थेला एक जागा मिळाली. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून ती जागा घेऊन दिली आपल्याला, आणि लोकांचाही त्यामध्ये खूप मोठा सपोर्ट आहे. इथून 10 किलोमीटरवर लवासा रोडला उरवडे इथे 10 गुंठे जागा आज संस्थेच्या नावावरती आहे. आणि त्या जागेसाठी अक्षरशः म्हणजे परमिशन, म्हणजे PMRDचं परमिशन पण आपण घेतलेलं आहे. परमिशन घ्यायला पण खूप वेळ लागला. तिथे मला खूप मोठा अनुभव आला. PMRD मध्ये खूप मोठे अधिकारी, सगळ्यांना मी ओरडून सांगत होते 1 वर्षभर की ही अनाथ मुलं रस्त्यावर राहतात, पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, मला परमिशन हवी बांधकामासाठी. परंतु कुठलाही तिथे सपोर्ट मिळायला खूप वेळ लागला. 1 वर्ष लागलं मला तिथे सपोर्ट मिळायला की फक्त परमिशन घ्यायला. तर मी 1 रुपया तिथे काही दिला नाही किंवा कोणतं हे दिलेलं नाही, पण परमिशन घ्यायला वेळ लागला. ह्या नियमात बसत नाही, त्या नियमात बसत नाही, खूप काही त्यांचे असतात. शेवटी नियमात बसून आज लिगली ती जागा परमिशन भेटलेली PMRDची. आणि त्यामध्ये पण खूप परमिशन मिळवण्यासाठी खूप लोकांचा IPS अधिकारी ताकवाले सरांची खूप मोठी मदत झाली, किंवा क्लास 1 अधिकारी जे आहेत जगताप सर, त्यांची खूप मोठी प्रमाणात मदत झाली मला. मग सुहास दिवशी सरांकडून ती परमिशन मिळाली आणि आता ते बांधकाम आपण चालू केलंय. परंतु गरज आहे ती त्या बांधकामाला मदतीची. आता बांधकाम तर चालू केलंय, परंतु तिथे असं नाही की तुम्ही आर्थिक स्वरूपातच मदत करू शकता. तुम्ही आता तिथे लागणारं सिमेंट आहे, स्टील आहे, किंवा आता लाईटिंगचं जे काही सामान लागणार आहे, फरची बसवायची आहे, स्लॅब झालेत पूर्ण आता संस्थेचे. परंतु बाकी जो खर्च राहिला अजून एक 50-1 लाखापर्यंत मदतीची गरज आहे. कारण की 100 मुलांची सोय करतोय आपण तिथे, कारण की 42 मुलं आत्ताही आपल्याकडे वेटिंगला आहे की ज्यांना खरंच गरज आहे, की जे पैसे भरू शकत नाही एखाद्या संस्थेमध्ये, किंवा त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना कुठेतरी आधार हवा आहे त्या मुलांना. कुणाचे आई वडील नाहीये, कुणाचे फक्त भाऊच आहे, किंवा कुणाचे गावातले लोक, असं करून आता सध्या ते लोक आहेत त्यांचं आपल्याला सोय करायची त्या संस्थेमध्ये. त्यामुळे खरंच मला आज
अगदी मनातून सांगते की खरंच मदतीची गरज आहे, की मी एक मुलांचं हक्काचं घर व्हावं. एकदा त्यांचं घर झालं ना की खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी पण. आज आपण इथे इथे जे पत्र्याच्या शेडमध्ये राहतो ना, शेजारीच मोठं हॉटेल आहे. अक्षरशः रात्री झोपलो ना तर उंदीर एवढे त्रास देतात ना तर मुलं घाबरतात. बऱ्याच वेळेस मुलांनाही उंदीर डसले, आम्हालाही चांगला अनुभव आला त्याचा, आम्ही मुलांबरोबर झोपतोय. तर त्यामुळं हक्काचं घर होणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि समाजातील कंपन्या म्हणा, आपली जी संस्था आहे ती ATG अंडर पण आहे आणि CSRचं सर्टिफिकेट आहे. मी कंपन्यांशी पण रिक्वेस्ट करते की थोडीफार मदत करून आपल्या बांधकामासाठी मदत करावी आणि ह्या मुलांचं एक हक्काचं घर राहावं बस. मग कशा प्रकारे आम्ही काही पैसे देऊ शकतो का? तुम्ही आर्थिक स्वरूपात पण मदत करू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वस्तू लागतात आता आम्हाला तिथे, आता अक्षरशः खेड्यामध्ये आलो आम्ही थोडंसं लवासा रोडला, त्यामुळे तिथे सोलर सिस्टीमच्या गोष्टी आल्यात किंवा जनरेटरची गोष्ट आली, पाण्याची थोडंसं 2 बोर मारून पण पाण्याची पाण्याची सोय होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टँकरचं वगैरे करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट आता जे बांधकाम थांबलंय की आपल्याला फरची हवी आहे, दरवाजे वगैरे सगळं राहिलेलं आहे, किंवा आता जे बाथरूमचे वगैरे सगळं साहित्य लागतं आपल्याला, लाईटचं वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या, त्यासाठी मदत केली तरी डायरेक्टली सिमेंट आहे, अजून वॉल कंपाऊंडसाठी विटा वगैरे, तर यासाठी पण तुम्ही मदत करू शकता. म्हणजे डिरेक्टली आम्ही वस्तूच वस्तू स्वरूपात पण करू शकता. हो, वस्तू स्वरूपात पण करू शकता. मला एक विचारायचं होतं, मगाशी आपण बोललो पालकांच्या मानसिकतेबद्दल की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांच्या अडचणींबद्दल, पण या मुलांचे काय प्रॉब्लेम्स असू शकतील? आता तुम्ही त्यांच्याबरोबर एवढी वर्ष काम करताय, बरोबर, पण या मुलांना आपल्याला सुद्धा मन असतं, तर त्यांना सुद्धा मन आहेच आहे ना? नक्की नक्की. मग त्यांची मानसिकता नक्की कशी होते किंवा त्यांना नक्की काय हवंय? नाही, या मुलं जर म्हटलं ना तर खरंच नॉर्मल मुलांपेक्षा नक्कीच निरागस असतात, खूपच निरागस असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वार्थ नसतो यांच्याकडे, कुठलाही स्वार्थ नसतो, परंतु गरज असते ती सगळ्यात मोठी म्हणजे प्रेमाची. ऑलरेडी ही पेशंट मुलं आल्यानंतर, आयुष्यात आल्यानंतर, आता ज्यांचे पालक जरा बऱ्यापैकी आहेत ते चांगले सपोर्ट पण करतात, त्या मुलांना चांगल्या वातावरणात वाढवतात पण माझ्याकडे येणारी मुलं थोडी वेगळी आहे की ज्यांना प्रेमाचे पण भुकेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट योग्य वागणूक मिळालेली नाही अशा मुलांना. त्यामुळं ह्या मुलांना वाढवताना खरंच म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते सगळ्याच गोष्टींमध्ये. मुले मोठे 40-42 वर्षाचे, 30-35 वर्षाची मुलं आहेत आता. हायपर होणं आणि फिट्स येणं ह्या मुलांचा मेन पॉईंट आहे. मतिमंद म्हटलं की ह्या मुलांना जवळजवळ 50% मुलांना फिट्स येतात आणि बाकी मुलं हायपर लवकर होतात. थोडं जरी यांचं चिडणं ओरडणं जास्त असतं, अशा मुलांना खूप प्रेमाने घ्यावं लागतं. अक्षरशः डोक्यावर म्हणून ते बर्फ ठेवून कसं चालतं तसं त्यांना किती आपल्या मनावर थोडं म्हणजे ऑलरेडी आम्हाला सवय झाली त्या क्षेत्राची, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, पण तो कंट्रोल ठेवूनच चालावं लागतं सगळ्या गोष्टींमध्ये मनावरती. आणि मुलं पण जेवढं तुम्ही प्रेमाने घ्याल ना तेवढं ते आपल्याला सपोर्ट करतात. आता जी मुलं आहेत अक्षरशः जर भांडणं झाली ना, आपण जर त्यांना त्याच्यात ओरडलो त्यांच्यामध्ये, तरी ते आपल्यावर लगेच अटॅक करतात. अशी मुलं आहे आता सध्या माझ्याकडे, की जे आता मी आता महिन्यापूर्वी भांडणं सोडायला गेलं तर ते माझ्या अंगठ्याला लगेच तोंडात घातलं, अंगठा चावून घेतला, लगेच जोरात चावलं. अशी मुलं आहेत या संस्थेमध्ये. त्यामुळे खूप त्यांच्या कलेनं घ्यावं लागतं ह्या मुलांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण खरंच व्यवस्थित घेतलं तर हे मुलं पुढे पण जाऊ शकतात. सगळीच मुलं नाही, आता जे पुणे स्टेशनला एक मुलगा सापडला, आम्हाला स्वामी नाव ठेवलं, आम्हाला नाव पण माहीत नाही त्याचं, तो किती वयाचा आहे ते पण माहीत नाही. तर अशा मुलांना थोडंसं म्हणजे सिव्हिअर आहेत ते मुलं, त्यामुळे त्या मुलांना शेवटपर्यंत संगोपन करणं आणि त्याचं ऐकू खूप कमी आहे. त्यामुळे ते मुलं आम्हाला पुढे नेणं शक्य होत नाही किंवा त्याला स्वावलंबन बनवणंही पण अवघड जातं. अशा मुलांना आम्हाला शेवटपर्यंत त्यांचं दाढी कटिंगपासून, आंघोळीपासून सगळ्याच गोष्टी करून त्यांना शेवटपर्यंत सांभाळा. आणि ज्यांचे मुलं जरा हायपर आहेत परंतु त्यांना जर प्रेमाने घेऊन पुढे नेलं तर जुलेखासारखी मुलगी पण पुढे जाऊ शकते. हो, मी जुलेखाबद्दल मला आवडेल सांगायला, कारण तिने आम्हाला चहा सुद्धा विचारला, खूपच, त्यामुळे पाणी विचारलं, त्यामुळे इथे तुम्ही मुलांना स्वावलंबनासाठी पण मदत करता. बिलकुल. तर ते नक्की कशा प्रकारे करता? कसं नॉर्मल स्टाफ या क्षेत्रात भेटत नाही, कारण ही मुलं हायपर होतात, चिडतात आणि ओरडतात. आता अनिकेतचं जरी घेतलं तर अनिकेत डायरेक्ट चिडतो किंवा ओरडतो, त्यामुळे या मुला क्षेत्रात स्टाफ भेटत नाही. माझा एकच उद्देश आहे की या क्षेत्रामध्ये जे मतिमंदांमध्ये जे गतिमंद आहे, म्हणजे जरा माइंड बॉडीड जे मुलं आहे, त्यांना जर आपण योग्य मार्गदर्शन केलं तर हे मुलं बऱ्यापैकी पुढे जाऊन हेच मुलं जे मुलं सिव्हिअर आहे त्यांचं संगोपन करू शकतात. आता माझ्याकडे जवळजवळ 10 ते 12 मुलं असे की मी त्यांनाच ह्या कामावरती, म्हणजे नॉर्मल लोकांपेक्षा हे अगदी मनापासून, त्यांचं नाक पुसण्यापासून रांगोळ घालण्यापर्यंत, शिसूचं करण्यापर्यंत अगदी प्रेमाने करतात. त्यामुळे माझा एकच उद्देश आहे की ह्याच मुलांना काम देऊन यांच्याच अकाउंटवर 2 पैसे यांचं आपण उघडून यांना जर स्वावलंबी बनवलं तर हे मनापासून करतात पण. आणि आपल्याला स्टाफची गरज पण पडते, कोणातरी या बसा घ्या, म्हणजे स्टाफ शोधणं पण जास्त अवघड आहे या क्षेत्रामध्ये.
तर हे गोष्टी, कारण की कसं आहे अनुदान नाही त्यामुळं आपण स्टाफचं पेमेंट देऊ शकत नाही. अगदीच. अक्षरशः आज माझ्याकडे जो स्टाफ आहे तो खरंच चांगला आहे. लेडीज आहेत माझ्याकडे 4-5 किंवा जे आहे ते अगदी थोड्याशा पेमेंटवर काम करतात, 24 तास माझ्या बरोबर असतात. अरे परंतु नॉर्मल स्टाफ आणखी स्टाफ शोधणं किंवा आता जी मी 100 मुलांची सोय करते ते मला जास्त स्टाफ लागणार असं मी नाही शोधू शकत आहे. असेच माणसं मला नाही मिळू शकत आहे. त्यामुळे ह्याच मुलांना पुढे नेणं जास्त मला योग्य वाटतं. आणि त्यांना हे जे काही आजार आहेत तर हां. त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी पण औषधं वगैरे पण लागतात का? हो, मेडिकल ट्रीटमेंट तर खूप गरजेची आहे. सरकारी पण आता तुम्ही मला सरकारीमध्ये पण यांचं न्यूरोलॉजिस्ट वगैरे आहे, ससून वगैरे सारख्या हॉस्पिटलमध्ये. पण प्रश्न काय होतो की ही मुलं जास्त हायपर होतात, त्यांना गोळ्याही तेवढ्याच पॉवरच्या लागतात. त्यामुळे मी ससूनचाही ट्राय करून बघितला, औंधचा पण करून बघितला. पण कसं आहे जे आपले खाजगी डॉक्टर आहेत ते जरा रिस्क घेऊन गोळ्या जास्त पॉवरचे देतात, त्यामुळे ते पुन्हा मला कंट्रोल करणं सोपं जातं. त्यामुळे सध्या तरी जे ट्रीटमेंट चालू आहे ती पण मला लोकांचीच मदत होते खरे. औषधं वगैरे जे आहेत तर कुणी किराणा देणार असेल तर आपण त्यांना सांगतो की तुम्ही औषधं द्या किराण्याऐवजी, किंवा ट्रीटमेंटचे तुम्ही डायरेक्टली डॉक्टरला पैसे पे केले तरी चालेल. सध्या सुदर्शन कंपनीचं आमचं बोलणं झालंय की ते म्हटले आम्ही पुढची ट्रीटमेंटसाठी आम्ही पूर्णपणे मदत करू तुम्हाला. अरे वा. तर त्यामुळे तो एक आधारच होणार आहे आम्हाला. नक्कीच. तर असा चाललाय प्रयत्न. एकमेका सहाय्य करू करू. अगदी अगदी अगदी. इथे बेवारस किंवा निराधार जी मुलं आहेत त्यांना आपण डायरेक्ट घेऊन येतो का, म्हणजे आणि जी काही ऍडमिशन प्रोसिजर असेल तर ती पण सांगा, जर का कुणाला इथे मदतही करायची असेल किंवा कुणाला यायचं असेल तर आपण कशा प्रकारे आम्ही येऊ शकतो, तुम्हाला अप्रोच कसं करू शकतो? आता इथे ऍडमिशन येताना बऱ्यापैकी एकमेकाच्या सांगण्यावरूनच ऍडमिशन जास्त येतात, किंवा पोलीस स्टेशनचा फोन येतो एरियातल्या सगळ्या की असा असा मुलगा इथे सापडलेला आहे, तर त्याला प्लीज तुम्ही ऍडमिशन द्या. आता कोविडमध्ये पण एक राम नावाचा मुलगा आला होता, त्याला पण ऍडमिशन द्या किंवा असं याच्यामधूनच भेटलं. पण त्यावेळेस आम्ही कसं आहे पोलीस स्टेशनकडून आलं किंवा महिला सेवा ग्रामकडून त्यांचं लिगली लेटर लागतं आपल्याला, सर्टिफिकेट लागतं आपल्या सरकारी हॉस्पिटलचं, आणि आधार कार्ड. ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत तिन्ही पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता डायरेक्टली एखादा मुलगा सापडला आपण डायरेक्टली घेत नाही. ज्यांना कुणाला सापडला किंवा एखाद्या संस्थेत सापडला तर त्यांचं लिगली आपण लेटर वगैरे घेऊन मग त्याला ऍडमिशन देतो. नसेल त्याचं सर्टिफिकेट तर मग पुढे आपण ते सर्टिफिकेट वगैरे साठी अप्लाय करून आपण ते काढून घेतो. परंतु आता मी जाणून सांगेल की मी खूप अपुरी पडते. आता सध्या फोन खूप येत आहेत. आता ऐकलं तर सगळे लोक म्हणतात आहे ऍडमिशन आहे घ्या, परंतु आज माझ्याकडे मी प्रयत्न करून थोडं जागा नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. मी म्हणेन यावरूनच की आपण काहीतरी आव्हान करूया समाजाला, आपल्याला इथे नक्की कशाची गरज आहे. आपण मगाचपासून थोडं इथला ओव्हरऑल खर्च बघून पैशांबद्दल बोललो, पण माणसांची सुद्धा तितकीच गरज आहे, कारण स्टाफही कमी आहे. तर आपण काय सांगू शकतो समाजाला की आपण कशाची आपल्याला एक्झॅक्टली आता इथे गरज आहे? जास्तीत जास्त मुलं जर सांभाळायचे, माझी तयारी आहे की मला जेवढं शक्य तेवढं आपण करूया. परंतु जर गरज आहे ती परत आले तिथेच आलं आर्थिक स्वरूपाची. सगळ्यात मोठी आर्थिक स्वरूपासाठी जागा, मोठी जागा पाहिजे. मोठ्या जागेसाठी परत मोठं बांधकाम आलं तिथे, परत मुलांचं राहण्याचं किराण्यापासून तर त्याच्या औषधापर्यंत हाही खर्च आला, स्टाफचा पण खर्च आला. ह्या सगळ्याच गोष्टी याला सगळ्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपंग कल्याणनी पण ह्या गोष्टीकडं म्हणजे थोडंसं ह्या मुलांना जर जास्त गरज आहे किंवा ह्या संस्था नेमकी काय काम करतात किंवा जिथे गरज आहे तिथे त्यांनी पण पोहोचावं. त्या मुलांचं पुढे जर म्हणजे माझ्याकडे आज कमी होतंय किंवा माझंच नाव परत इथं ह्या संस्थेत मुलं घ्या असं सांगितण्यापेक्षा जर कुठं आणखीन एखादी संस्था उभी राहिली किंवा मला कुणीतरी सपोर्ट केला नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, आपण आणखीन 10 मुलं घेऊन चालू, तर मी नक्कीच खूप छान वाटेल ह्या गोष्टीसाठी. नक्कीच. कालचंच उदाहरण सांगते मी तुम्हाला. काल एक फोन आला, मतिमंद मुलगी ती, एक 24 वर्षाची ती, आई वडील नाही आहेत तिला. ते अक्षरशः मेसेज करताय मला, रिक्वेस्ट करताय ह्या मुलीला घ्या. पण ती कशी आहे मतिमंद विथ अस्थिव्यंग, म्हणजे चालता येत नाही तिला. बरोबर. आज मी मतिमंद असते तर लगेच आजही मी म्हटलं तिला कोणाचाच आधार नाही तर आपण घेऊया तिला. प्रॉब्लेम असा आहे की ती अस्थिव्यंग, तिला चालता येत नाही, तर माझ्याकडे बाथरूम पर्यंत जाण्यासाठी काहीच सोय नाही. सोय असते तर आता 3 चाकी सायकल आपण ती घेतली अपंगाची, तर पण ती नेता येत नाही, कारण की बाथरूम तुम्ही बघितले असेल वरती खाली पात्राच्या शेडमध्ये, तर मी तिचं नाही करू शकत या सगळ्या गोष्टी. त्यामुळं मला इच्छा आहे तिला घ्यायची, परंतु माझ्याकडे सुविधा नसल्यामुळे मी तिला आज ऍडमिशन देऊ शकत नाही. मी त्यांना अजून काही उत्तर दिलेलं नाही, परंतु खूप रिक्वेस्ट करताय की घ्या. परंतु मी जर तिला योग्य म्हणजे योग्य शिक्षण देऊ शकत नाही किंवा तिला टॉयलेट पर्यंत नेऊ शकत नाही, आधार नाही देऊ शकत, तर कमी पडते. बस नाही अहो ताई, तुम्ही कमी पडते असं का म्हणताय? एवढं महत्वाचं, एवढं मोठं कार्य करताय. सरकारी अनुदान नक्की मिळेल. आपल्या या व्हिडिओ थ्रू कुणीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल.
अपंग कल्याण विभागही आपल्याला नक्की मदत करेल अशी आशा आहे. आपण आशा ठेवायला काय हरकत आहे? नक्कीच नक्कीच. कारण कुठेतरी कधीतरी असं होतं की आपलं काम पोहोचत नाहीये की काय, बरोबर. पण आता नक्की काम पोहोचेल अशी मला आशा आहे. आणि हे कार्य असंच तुम्ही अविरत सुरू ठेवावं यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून. या मुलांमध्ये शेवट व्हावा एवढंच. नाही नाही, बापरे, ही एवढी तळमळ आणि तळमळीची माणसं आज आपल्या समाजामध्ये आहेत. तर आपणही मी न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना चॅनलकडून आवाहन करते की आपण नक्की काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करूया, पोहोचूया. मॅम, तुमचा पत्ता सांगता का? आणि आपण फोन नंबर स्क्रीनवर दाखवतोच आहोत. सध्या तरी आपली संस्था जी आहे ती चांदणी चौक, पुण्यामध्ये चांदणी चौकातून एक 3 किलोमीटर पवन मुळशी रोड अर्थात मुगाव रोडला आहे, नियर सुरभी हॉटेल. आता सध्या तिथे आहे. आणि लाईफटाईम मध्ये आता एक 6 महिन्यानंतर पुढेच पिरंगुट जवळ उरवडे ह्या गावी ती कायमस्वरूपी तिथे स्थित होईल. हो, आणि अनिकेत सेवाभावी संस्था हे नाव तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तरी मिळू शकेल, लोकेशन मिळू शकतं तुम्हाला. त्यामुळे नक्कीच लोक अप्रोच होतील अशी खात्री आहे मला. थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ दिलात. कारण मी बघते तुमचं शेड्यूल आहे आणि त्याच्यातून तुम्ही तुमचा वेळ काढलाय. सो खूप खूप धन्यवाद. धन्यवाद की तुम्ही आज 4 लोकांपर्यंत संस्था पोहोचत. त्यामुळे न्यूज पण मनापासून धन्यवाद. अनिकेत सेवाभावी संस्था सुरू करण्यामागे तुमचा मुख्य हेतू काय होता? अनिकेतची सुरुवात अनिकेतमुळेच झाली. अनिकेत हा माझा स्पेशल मुलगा का जो 100% मतिमंद आहे. त्याच्यासाठीच तेच मला एक कारण भेटलं अनिकेतची सुरुवात करताना. आणि जे काही आज आहे संस्थेमध्ये ते अनिकेतमुळेच चालू आहे. ही जेव्हा तुम्ही संपूर्णतः स्वमग्न किंवा मतिमंद तुम्ही म्हणालात, मुलाची आई तुम्ही आहात, तर अशा मुलाला सांभाळणं किंवा अशा मुलांना वाढवणं हे खूप कठीण आहे. हे मला इथे आल्यानंतर, तुम्ही एवढ्या मुलांची आई आहात आज, हे मला बघताना लक्षात येते. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा होता? किंवा ही संस्था सुरू करताना तुम्ही एकट्यानेच ही संस्था सुरू केली आहे का तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड काही आहे? संस्था सुरुवात करायची म्हणजे मी सामान्य लोकांपर्यंत माझंही जीवन असेल किंवा माझंही एक म्हणजे कुटुंब असेल असा माझा सगळा हेतू होता. ज्यावेळी थोडं खेड्यात राहत असल्यामुळे थोडं लहान वयामध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी सुरुवातीला निकिताने 2 वर्षांनी जेव्हा अनिकेत जन्माला आला तेव्हा मलाही वाटलं सामान्य लोकांप्रमाणे तो सामान्य मुलाप्रमाणे असेल. परंतु जसं वय वाढत होतं त्याचं तेव्हा कळत होतं की नाही, अनिकेतची वाढ पूर्णपणे म्हणजे नॉर्मल मुलांप्रमाणे होत नाही. त्यावेळेस लक्षात आलं की अनिकेत, जेव्हा आम्ही डॉक्टरांना दाखवलं तेव्हा लक्षात आलं की अनिकेत हा 100% मतिमंद मुलगा आहे. आणि जेव्हा हे ऐकलं तेव्हा अक्षरशः पायाखालची जमीन हादरली. कारण की मतिमंदत्व काय असतं हे मलाही तोपर्यंत माहीत नव्हतं. मला एक सामान्य जीवन जगायचं होतं किंवा मी आपल्या कुटुंबाप्रमाणे जगत होते. परंतु जेव्हा लक्षात आलं मतिमंदत्व त्यावेळेस मग पूर्णपणे प्रयत्न करत गेले की नाही चला आता अनिकेतची कुठेतरी म्हणजे सगळं त्याचं चालणं उशिरा, बोलणं उशिरा, या सगळ्याच गोष्टी होत होत्या. आणि घरातून जो सपोर्ट पाहिजे होता की मुलगा आता हा सगळ्यांचं कसं होतं की हा चालत नाही, अजून 3 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला, बोलत पण नाही, अंगावर कपडे पण ठेवत नाही. तर कुठेतरी वाटलं नाही, खेड्यात खूप अवघड जगणं झालं होतं त्यावेळेस की अनिकेतचं आता कसं होणार. त्यामुळे खूप म्हणजे प्रयत्न करत होते त्यालाही नॉर्मल मुलांप्रमाणे एखादं स्कूल असावं. परंतु नाही, खेड्यामध्ये अशा संस्था खूप कमी आहेत. आणि असल्या तरी सिव्हिअर मुलं जे आहेत ज्यांना काही कळत नाही अशा मुलांसाठी संस्था ॲक्सेप्ट करत नाही किंवा ॲडमिशन मिळत नाही. त्यामुळे सुरुवात खूप कठीण परिस्थितीत गेली. अनिकेत 10 वर्षापर्यंत मी ज्या कुटुंबात राहत होते, शेतकरी कुटुंब आमचं, मी प्रॉपर संगमनेर नगर जिल्ह्याची, तर तिथे शेतकरी कुटुंबामध्ये अक्षरशः अनिकेतला बांधून वगैरे शेती वगैरे केली एक 10 वर्षापर्यंत. पण तिथून पुढे सुरुवात झाली की नाही आता कुठेतरी जेव्हा घरातून बोलायला लागले की सगळे नाही, मुलाला कुठेतरी आता मेंटल हॉस्पिटलला टाका किंवा कुठेतरी सोडून द्या. कारण त्याचा सपोर्ट खूप कमी होता सगळ्या गोष्टींमध्ये की तो नॉर्मल मुलांप्रमाणे नव्हता वागत आहे. त्यामुळे एक निर्णय घेतला की नाही चला आपल्याला अशा मुलांसाठी कुठेतरी जगायचं आहे. वाटतही होतं नाही जगणंही नको आहे, पण आत्महत्या करणं ही मला पटत नाही आजच्या जगात तरी. कारण की सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण की तुम्ही मरणं खूप सोपं असतं परंतु जगून दाखवा त्याला काहीतरी अर्थ आहे. त्यामुळं अनिकेतसाठी मला जगायचं होतं. निकिताही त्याच्याबरोबर होतीच मोठी मुलगी. त्यामुळे मी 2008ला घर सोडलं आणि अनिकेतला घेऊन शिर्डी इथे माझं सुरुवात झाली. एक साई सेवा म्हणून मतिमंद स्कूल आहे, तिथेच केअरटेकरचं काम स्वीकारून मी तिथून सुरुवात केली म्हणजे ह्या मुलांमध्ये जगण्याची.
आणि तुम्ही मगाशी मला बोलताना असं म्हणालात की तुम्ही तिथे शिक्षणही घेतलं, हो, अगदी अगदी. तर तुम्ही काय शिक्षण घेतलं? नाही, तिथे ऑलरेडी माझं लग्नाच्या आधी 12वी म्हणजे लग्नापर्यंत 11वी झाली होती. लग्नानंतर मी 12वी केलीच होती आणि त्यानंतर मग मी जिथे केअरटेकर म्हणून काम केलं शाळेमध्ये, साई सेवा म्हणून शिर्डी इथे, तिथे स्पेशल मुलांसाठी डीएड असतं. 2 वर्षाचा कोर्स होता, जसा नॉर्मल डीएड तसं स्पेशल डीएड. तो कोर्स मी तिथे जे कवडे सर होते त्यांच्या किंवा पवार मॅडम म्हणून आहेत त्यांच्या सपोर्टमुळे मी ते 2 वर्षाचा कोर्स करू शकले. आणि तो कोर्स केल्यामुळे मला कुठेतरी पुण्यात जॉब भेटला की एक शिक्षकाचा स्पेशल शिक्षकाचा जॉब भेटला शिवणे इथे पुण्यामध्ये आणि मी शिक्षक म्हणून तिथे रुजू झाले. तिथे मी अनिकेतला घेऊन म्हणजे त्या संस्थेमध्येच राहून 42 मुलांचं संगोपन करत होते त्या शिवणे ह्या संस्थेमध्ये. पण घरचा सपोर्ट पाहिजे असं नव्हता. त्यामुळे अनिकेतला जेव्हा मी गावाकडून घरी घेऊन यायची त्याला, तेव्हा अक्षरशः आपला शिवाजीनगरच्या स्टँडवरती अनिकेत एवढा हायपर व्हायचा की तो पूर्ण शिवाजीनगरला गरका घ्यायचा, हे करायचा. सगळे लोक बघायचे पण कोणी मदत करत नव्हतं. अशा वेळेस की गरज होती कोणाची तरी की कोणाचा तरी आधार हवा होता. त्यावेळेस कुणीतरी मला मुलाला धरू लागायला कुणीतरी पाहिजे होतं त्यावेळेस. पण त्यावेळेस खूप कठीण परिस्थितीतून मी तिथपर्यंत आले आणि अनिकेत ते घेऊन तिथे मी राहत होते सगळ्या मुलांबरोबर. पण तुम्ही पुण्यामध्ये येण्याचा निर्णय कसा घेतलात? म्हणजे नोकरी मिळाली म्हणून आलात की आल्यावर मिळाली? नाही, नोकरी मी शोधतच होते परंतु नव्हती. आपल्या खेड्यात अशा स्पेशल संस्था कमी असल्यामुळे खेड्यात जॉब नव्हता. आणि जिथे मी स्पेशल डीएड केलं तिथले जे सर होते कवडे सर, त्यांच्या सांगण्यामुळे किंवा त्यांनी मला सांगितलं की अशी संस्था आहे, नॉन ग्रँटेबल आहे, परंतु तिथे तो एकही लेडीज टीचर नाही आहे आणि मतिमंद मुलं आहेत तिथे, पण लेडीज टीचरची खूप गरज आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही तिथे जॉब करू शकता. 1800 रुपये पेमेंटवर मी ते जॉब स्वीकारला त्यावेळेस. आणि त्या मुलांमध्ये खाणं पिणं राहून मी त्या मुलांचं संगोपन वरून आणि शिक्षक दोन्ही जबाबदारी स्वीकारले आणि तिथेच मी नंतर प्रिन्सिपल होऊन त्याच मुलांचं संगोपन करत होते. अरे वा. परंतु 18 पर्यंतच त्या संस्थेमध्ये मुलं घ्यायचे. 18 नंतर परत ह्या मुलांना कुठे सोडायचं? म्हणजे आता भरपूर संस्था आहे पुण्यामध्ये, पण 18 नंतर परत त्यांची सोय होत नाही. 18 म्हणजे वय वर्ष 18 पर्यंत. ओके. आणि अनिकेत पण 18चा झाला होता. मग अनिकेतला परत कुठे सोडा? अनिकेतला त्यांनी कदाचित ठेवला असतं, पण मला बाकीच्या मुलांसाठी कुठेतरी 18 वर्षानंतर ज्यावेळेस मी मुलांच्या पालकांना सांगायची, ज्यांचे पालक होते त्यांना, की मुलाला घरी घेऊन जा, त्यावेळेस ते पालक ऑलरेडी थकलेले असायचे. 18 म्हणजे त्यांचंही पालकांचं वय झालेलं असायचं. त्यावेळेस त्यांनी ते विचारायचे, नाही आता कुठे नेऊ आम्ही ह्या मुलांना? त्यामुळे कुठेतरी मनात होतं की नाही, ह्या मुलांना गरज आहे ती शेवटपर्यंत आधाराची. आणि तिथूनच मनात कुठेतरी विचार झाला आणि अनिकेतची मी स्थापना केली, अनिकेत सेवाभावी संस्थेची. आणि याला एक कारण ठेवलं की इथे कुठल्याही वयाची अट राहणार नाही, शेवटपर्यंत ह्या मुलांना आधार मिळेल. इथली जी मुलं आहेत त्या मुलांचा वयोगट काय आहे? म्हणजे लहान मुलं ही किती लहान आहेत? नाही, 5 वर्षापासून, कारण की एवढं शक्य नव्हतं. मी 5 वर्षापासून तर एंड पर्यंत या वयाचे मुलं घेते. आता सध्याची सगळ्यात छोटी मुलगी माझ्याकडे ती एक 9 वर्षाची आहे आणि सगळ्यात मोठा जो मुलगा आहे तो 49 वर्षाचा आहे, 49. आणि त्यांना आपण शेवटपर्यंत आधार द्यायचा आहे. तर हे मेन उद्देश आहे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी पण मतिमंद मुलांचं ओल्ड एज होम नाहीये याचं वाईट वाटतं. नॉर्मल लोकांची खूप ओल्ड एज होम आहे, त्याला सांगता येतंय, बोलता येतं, पण आपल्या मुलांना जर गरज आहे तर कुठेतरी असावं, म्हणून ही सुरुवात आहे. प्रयत्न करतोय, बाकी परमेश्वराच्या इच्छेनं चाललंय सगळं. पण मग पालक अशा मुलांना सांभाळत नाहीत किंवा तुम्ही आता म्हणालात की दमतात, त्या मुलं जेव्हा 18-20 वर्षाची होतात तेव्हा पालकही तितके मोठे झालेले असतात. पण बऱ्यापैकी तुमच्या इथे आपण जी मुलं बघितली ही सोडून दिलेली आहेत किंवा सोडली आहेत मुलं, पण नंतर पुन्हा विचारलंच नाही किंवा फोन नंबरही बंद झाले, असं तुम्ही म्हणाला. पण मग अशा पालकांना तुम्ही काय सांगाल की नक्की कशा प्रकारे वागलं पाहिजे? किंवा पालकांनी इथे समजा आलेल्या मुलांना व्हिजिट केलं तर त्यांना आनंद होईल का? किंवा काय फरक काय पडू शकेल? पालकांचा सगळ्यात मोठा सपोर्ट मी म्हणेल, ज्यांना पालक नाहीयेत. आज माझ्याकडे जे 26 मुलं पूर्ण अनाथ आहे त्यांचं सोडून ज्यांचे पालक आहेत, कारण की 1 पॅरेंट किंवा गरीब घरातले पालक जे आहेत, तर त्यांनी थोडंसं कुठेतरी मानसिकता निर्माण व्हायला पाहिजे की हा मुलगा जरी स्पेशल असला किंवा नॉर्मल मुलांप्रमाणे नसला तरी ती एक आपली जबाबदारी आहे. तुम्ही जर नॉर्मल मुलासाठी जर एक चांगलं शिक्षण देऊ शकता, त्याला 2 पैसे कुठेतरी कष्ट करून त्याच्यासाठी जर तुम्ही कमवून आणू शकता, तर स्पेशल मुलगा ही पण आपली जबाबदारी आहे. आणि ती तुम्ही अशी टाळून उपयोग नाही. कारण मला येणारा प्रत्येक फोन असा असतो की मॅडम नाही, माझा स्पेशल मुलामुळे माझा नॉर्मल मुलगा बिघडतो. एक मुलगा मला नॉर्मल आहे, एक स्पेशल आहे, किंवा मुलगी नॉर्मल आहे की तो पूर्णपणे त्याच्यामुळे त्याचं वागणं बिघडतं, हे बिघडतं. परंतु ही गोष्ट कसे कुठेतरी ॲक्सेप्ट करून तुम्ही ते योग्य मार्गाने, प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठेतरी आधारच भेटेल किंवा पालकांचाच मेन, म्हणजे तुम्ही जरी संस्थेमध्ये टाकलं पण पालकांचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. पालक परिस्थिती सांगतात की आम्ही पण, आता मी खूप मुलांना ऍडमिशन देते का, आता त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा गरीब परिस्थिती आहे किंवा हे, परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पालक एकदा मुलाला सोडल्यानंतर परत कॉन्टॅक्ट करत नाही.
तर आम्हाला एवढी ज्या मुलांना पालक नाही त्या मुलांना कोणतीही अपेक्षा नाही आहे पालकांची की मला माझी आई येईल किंवा माझे वडील येतील, माझा भाऊ येईल, कोणीतरी घेऊन जाईल. पण ज्यांचे पालक आहे त्या मुलाला एवढं तरी कळतं, यांचा एवढा IQ असतो त्यांचा की आपल्याला घर आहे. मग अशा पालकांनी निदान उन्हाळ्याची सुट्टी म्हणा किंवा सण म्हणा एखादा की एक 4 दिवस किंवा निदान भेटून तरी जावं, ही सगळ्यात मोठी गरज आहे आज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी पण जे गरिबाची मुलं आहेत त्यांना ॲडमिशन भेटत नाही. सरकारने अनुदान पण दिलंय बऱ्याचशा संस्थेला. तुम्ही कुठेही विचारा, पुण्यामध्ये भरपूर संस्था आहेत, पण ज्यावेळेस एखादा गरीब घरातला मुलगा तिथे जातो किंवा अनाथ मुलगा सापडला जातो एखाद्या पोलिसांना म्हणा किंवा एखाद्या संस्थेला कुठे असेल ना, त्यावेळेस विचारल्यानंतर त्यांना ॲडमिशन हा प्रकारच राहिलेला नाही ह्या अशा मुलांसाठी. आणि खरंच खूप गरज आहे. मी एकटी खूप अपुरी पडते या सगळ्यांमध्ये. आज माझ्याकडे फक्त 55 मुलं आहेत, पण वेटिंग खूप आहे, गरज खूप आहे ह्या मुलांसाठी. मी खरंच प्रयत्न मी पण करते की जास्तीत जास्त मुलांना आपल्याला आधार देता येईल. पण अजून 4 लोक जर बरोबर जोडले गेले या क्षेत्रामध्ये तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी आल्या? अगदी सुरुवातीला जेव्हा तुम्ही संस्था सुरुवात आता आपण करूया असं जेव्हा तुम्ही ठरवलं, ती नक्की प्रोसिजर काय होती? जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जागेचा प्रॉब्लेम होता. मी संस्था तर रजिस्टर केली धर्मादायमध्ये, सर्टिफिकेटही लगेच भेटलं, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या मुलांना ठेवायचं कुठं. तेव्हा खूप चांगले पुण्यामधले लोक खरंच म्हणजे आज मी जो एरियामध्ये पुण्यामधल्या लोकांनी मला एक जणांनी 5व्या मजल्यावर फ्लॅट दिला, तो पण 1ही रुपया न घेता भाड्याने. मी त्या मुलांना 14 मुलं मी जुन्या संस्थेतून जे 18च्या पुढे झाले होते आणि अनाथ होते अशा माझ्या ज्या जुन्या संस्थेतून मुलं घेऊन मी सुरुवात केली. त्या सब फ्लॅटवरती ते अक्षरशः 5व्या मजल्यावर मोठे जीव घेऊन सगळ्या मुलांना ठेवत होते, कारण 5व्या मजल्यावर मुलं होते आणि भीती होती. मुलं गॅलरी वगैरे पण असते आणि एवढं त्यांना कळत नाही पायऱ्या उतरणं वगैरे, परंतु जागा शोधायचा पूर्ण प्रयत्नही करत होते. परंतु अशा मुलांसाठी जागा भरपूर ठिकाणी होत्या, परंतु जागा कुणी देत नव्हतं. का तर मतिमंद मुलं म्हटले की लोक म्हणायचे नाही आम्हाला डिस्टर्ब होईल. खूप जागा, असा खूप मोठा अनुभव आला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग इथे जागा मिळाल्यानंतर आता आपल्या भोगावमध्ये जी आता भाड्याची जागा आहे तिथे आपण 26,000 रुपये भाडं भरतो आता संस्थेचं. त्या जागेमध्ये जागा मिळाल्यानंतर पुन्हा ती उभं कसं करायचं किंवा तिथं घर कसं बांधायचं हाही सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यावेळेस खूप लोकांशी कॉन्टॅक्ट करून आपल्या बालगंधर्वमध्ये तिथे लोक नाटकाला वगैरे येतात किंवा तिथे कार्यक्रम होतात, तिथे लोकांना आव्हान केलं, दानपेटी ठेवली की नाही कोणीतरी मदत करा की अशी अशी संस्था उभी राहते, मुलं अक्षरशः भाड्याच्या म्हणजे जागेमध्ये फ्लॅटमध्ये राहतात, तर तुम्ही कुठेतरी मदत. त्यामुळे कुठे दानपेटी ठेवून खूप लोकांनी थोडी थोडी करून मदत किंवा आपल्या चांगले चांगले जे हॉटेल आहे, जोशी हॉटेल म्हणा, हे जे नावाजलेले हॉटेल, इथे काही दानपेट्या ठेवल्या. कंपन्यांशी खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. कंपन्याच्या गेटपर्यंत गेल्यानंतर गेटमध्ये पुढे जायला परवानगी नव्हती, कारण की ओळख नव्हती एवढी की आपण मध्ये जाऊ शकू. आमचे मुलं अगरबत्ती बनवतात, हे बनवतात, ते करून कुठेतरी कॉन्टॅक्ट करून सगळ्यांचा सपोर्ट थोड्या थोड्या पैशातून हे पत्र्याचं शेड उभं राहिलं. 2 शेड आता जे पत्र्याचे आपण इथे मुलं राहतात 55 ते शेड उभा करून मग नंतर हळूहळू कुणी किराणा म्हणा, कुणी आर्थिक स्वरूपात मदत म्हणा, कुणी औषधं मुलांची, कारण की या मुलांना औषधंही खूप लागतात. या सगळ्यातून सुरुवात खूप कठीण म्हणजे अक्षरशः पावसाचं पाणी, उन्हाळा, एवढ्या गरमीमध्ये सगळ्यातून कठीण याच्यातून झाली. पण आता लोकांना थोडं माहिती होतंय, त्यामुळे सपोर्ट मिळतोय आता लोकांचा. मला विचारायचं होतं की इथे येणाऱ्या मुलांमध्ये नेमकी कोणकोणत्या प्रकारची मुलं आहेत? म्हणजे आपण दिव्यांग म्हणतो, पण दिव्यांगांमध्ये सगळ्या प्रकारची मुलं असतात, तर आपल्या इथे नेमकी कोणकोणत्या प्रकारची किंवा आपण म्हणूया आजारांची मुलं आहेत? बरं, प्रवर्ग आता भरपूर आहेत. मतिमंद आपल्या इकडे फक्त आपण मतिमंद मुलंच घेतो, कारण की मूकबधीर किंवा अंध मुलं किंवा अस्थिव्यंग मुलं याला प्रत्येकाचं शिक्षण वेगवेगळं आहे. त्यामुळे मतिमंदामध्ये जे प्रकार आहे किंवा त्याच्यामध्येच गतिमंद मुलं आहेत, काही ऑटिझम मुलं आहेत, काही किंवा सेरेबल पाल्सी आहेत, अशा मुलांना किंवा डाऊन सिंड्रोम आहेत अशा मुलांसाठी आपण ही संस्था चालवतो. त्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना, कारण की आमच्याकडे मतिमंद मुलांचं जास्त ॲडमिशन केलं जातं, कारण की आपण काही सुविधा पूर्ण सगळ्याच मुलांना, सिरियल पाल्शन थोडा हातापायाचा वगैरे प्रॉब्लेम असतो, चालायचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आम्ही सगळ्या सुविधा पुरवू शकत नाही त्यांना. बरोबर. मग जास्तीत जास्त मुलं जास्त मतिमंदच मुलं आहे आपल्याकडे. त्यामध्ये माइंड, मॉडरेट, सिव्हिअर, परफॉर्म सगळ्या गटातील मुलं आपल्याकडे आहेत. आणि या सगळ्या मुलांना एक त्यांच्या पूर्वज्ञान जाणून अभ्यासक्रम किंवा त्यांना शिकवण्याचा, एक स्वतःच्या पायावर उभं करायचा किंवा स्वावलंबी बनवण्याचा एक प्रयत्न केला जातो.